आणि नक्कीच आदरणीय परशुरामजी कोहली एक लेजंड खेळाडू आहेत, एक चांगले खेळाडू आहेत, त्यांचा देखील इथे सन्मान आणि त्यांचा सन्मान आपण पाहू शकाल। लालचंद गावण यांच्या शुभास्ते आपण पाहतोय। इथे मैदानामध्ये आपण जाऊया, सामन्याला होईल सुरुवात। प्रथम टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले टीम नावापडा बी विंदने संघानं एज ओपनर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले। इथे पहिला बॉल, सुरुवात खूप सुरेख आपल्याला पाहायला मिळाली। गोलंदाजानं पहिल्याच बॉल वरती फलंदाजाला बाद केलंय, दांडी गुल, आणि ते पहिला फलंदाज बाद झालाय 0 आकड्यावरती टीम नवापाडा बी विंदने संघाचा। प्रतीश पाटील हा फलंदाज बाद झाला। विनय भगत पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज, काय सुरुवात केली, सुरेख कामगिरी, पहिल्याच बॉल वरती विकेट, एक महत्वाची विकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। 4 षटकांचा सत्र आपण पाहतोय, किती धावा जमवतील नवापाडा बी विंदने संघ हे पाहणं तितकं गरजेचं असेल। मैदानावरती सुरेख कामगिरी, सुरेख सुरुवात झाली इथे जय हनुमान खारघर संघाकडून। हा बॉल बॅटची कडा, तिथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे, तत्पूर्वी वेल आहे। या दोन फलंदाजांकडे एक धाव कंप्लीट केली आणि इथे फक्त आणि फक्त एकच धाव। क्षेत्ररक्षक सुरेख फेकी थोडीशी आपण पाहिली खराब झाली होती, परंतु इथे एक धाव नक्कीच मिळालेल्या चेंडूवरती। एका धावेने आपण पाहू शकाल फलंदाज रोहन घरतनं आपला आणि संघाचा अकाउंट ओपन केले। पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर एक धाव, एक चांगली सुरुवात। पॉवर प्लेचं षटक आहे, यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं असतं आणि ती गरज तुम्हाला इथं भागवणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। मैदानामध्ये त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल फलंदाजांना। बिगिरकरांचा जरूर प्रयत्न केला होता, दिशा दिलाय चेंडूला डीप विकेट रिजन मध्ये। क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडू उचलेल, फेकेल, तत्पूर्वी कंप्लीट केल्या या चेंडूवरती 2 धावा। 2 धावा आल्या चेंडूवरती, 2 ने संघ पुढे सरकेल। एकूण 3 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद। आपण जर विचार केला ग्रामीण टेनिस क्रिकेटचा, बरेचसे संघ टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षक निवडतात, परंतु इथे आपण जर पाहिलं तर नवापाडा बी विंदने संघानं पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले। काहीतरी वेगळी रणनीती जरूर आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच त्याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल मैदानामध्ये। हा बॉल दिशा दिले, तंत्राचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात। इथे एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि इथं प्रयत्न सफल। अति घाई, संकटात नाही घाई करायची गरज होती का, असा प्रश्न चिन्ह नवापाडा बी विंदने संघाच्या डगआउट मध्ये आपण पाहतोय। फलंदाज बाद होईल, धाव बाद, फलंदाज रोहन घरत बॅक टू द पॅव्हिलियन। दुसऱ्या क्रमांकाचा गडी बाद होतोय विंदने टीमचा। थँक्यू डीजे। मैदानामध्ये थोडीशी घाई आपल्याला पाहायला मिळाली, रोहन घरतनं जरूर प्रयत्न केला असेल। फलंदाज प्रितेशला एक धाव कंप्लीट झाली होती, दुसरीचा प्रयत्न का, कारण तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, चांगली फेकी आपण पाहिली आणि जरूर परिणामी आपल्याला पाहायला मिळाली। धाव बाद, फलंदाज नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल। लफुलटा चेंडू तितक्या ताकदीने चेंडूला खेळून काढले, तिथे देखील क्षेत्ररक्षक तैनात आहे। इथे मात्र एक धाव कंप्लीट, थोडासा चुकीचा झाला होता, परंतु आपण चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून। एकच धाव आली या चेंडूवरती, 1 ने संघ पुढे सरकेल। षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे विनय भगत, याच्या माध्यमातून फेकला जाते 5 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद। पहिल्या सत्रामध्ये खेळ करणारा नवापाडा बी विंदने टीम आपण पाहतोय। पहिल्या सामन्यामध्ये आपण खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला। चिरले संघाचा ताकदीची गोलंदाजी त्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। इथे फक्त दिशा दिली, एकच धाव येते। एकेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना हे 2 फलंदाज मैदानावरती
एकंदरीत षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये सुरेख कामगिरी केली विनय भगत या गोलंदाजानं। पहिल्या षटकामध्ये गडी बाद केले 2 आणि धावा खर्च केला फक्त आणि फक्त 6। तर नक्कीच इथे आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती। एकंदरीत आपण विचार केला स्पर्धेचा लाईव्ह कव्हरेज प्राप्ती लाईव्ह यांच्या माध्यमातून जितूजी गोंधली एक सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुपर क्लॅरिटी आणि सुपर क्वालिटी प्राप्ती लाईव्ह याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये गुणलेखनाची भूमिका रायगडमधील सर्वात उत्कृष्ट गुणलेखक म्हणून त्यांची नोंद आहे उमेश जेबीवर। एकूण 5 पेनांचा वापर, एक कॅल्क्युलेटर आणि एक टायमर घेऊन आपण पाहू शकाल गुणलेखनाची भूमिका सांभाळत असताना अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना सुरेख कामगिरी। त्यानंतर आपण मराठी आणि हिंदीचा आवाज ऐकतोय रिवालजी म्हात्रे। गेल्या 2 रात्री आणि आजची 3री रात्र देखील त्यांचा आवाज आपण पाहतोय। मैदानामध्ये जय हनुमान खारघर आणि नावपाडा बी विंदने टीम खेळ करत असताना पहिल्या सत्रामध्ये नावपाडा बी विंदने टीम पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 6 धावा धावफलकावरती 2 गडी बाद अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली, पहिलाच बॉल फेकला होता। जी सुरुवात पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विनय भगतने केली होती आपण पाहू शकाल त्याच प्रकारची सुरुवात इथे गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये दीपक कडू करत असताना खूप चांगली कामगिरी, एक ताकदीची गोलंदाजी, परंतु इथे फलंदाजांना काहीतरी करायचंय, धावा कुटायचे आहेत तेच प्रयत्न मैदानामध्ये चालू आहे। सिंगल पुन्हा एकदा या चेंडूवरती सिंगल संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। मोठ्या फटक्यांची गरज आहे, खारघर संघ तितक्या ताकदीचा संघ आहे, त्यांच्यासमोर तुम्हाला जिंकायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि ती आक्रमकता मैदानामध्ये दाखवावी लागेल। फलंदाज प्रितेश आणि फलंदाज धीरजला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सफल देखील झालाय, चेंडूला पाठवलाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये सीमा रेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय, हा चौकार। थँक्यू डीजे। काय फटका आपल्याला पाहायला मिळाला, फलंदाज प्रितेश पाटील प्रितेश थली याच्या माध्यमातून। मात्र इथे झेल हवेमध्ये कोणती चुकी नाहीये, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, झेल पकडला गेलाय। मागच्या चेंडूवरती आपण चौकार ज्याच्या बॅट मधून पाहिला होता प्रितेश थली याच्या बॅट मधून आपण चौकार पाहिला आणि त्यानंतर आपण पाहू शकाल हा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मैदानामध्ये आपण जरूर पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज प्रितेश थली देखील आपण पाहतोय बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला। नवीन फलंदाज मैदानामध्ये परेश घरत 11 धावा धावफलकावरती। तर नक्कीच आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय सोमनाथजी पाटील यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि सहर्ष आपण स्वागत करूया। प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय, सुरेख आयोजन आणि सुरेख नियोजन, प्रत्येक मान्यवराची इथे उपस्थिती आपण पाहतोय। प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान, अतिथी देवो भव, भारताची संस्कृती जपत असताना आमच्या आयोजक वर्ग इथे मात्र स्टेअर केल्या चेंडूला दिशा दिली होती, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, फक्त एकच धाव येते या चेंडूवरती, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती। दुसरं षटक मार्ग असते आणि दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला, खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। 5 चेंडूचा खेळ संपलाय। पहिल्या षटकामध्ये विनय भगतनं ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल टाकून दीपक कडू हा गोलंदाजी करतोय। आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 6। खूप चांगली कामगिरी मैदानामध्ये आपण जरूर पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून। अंतिमचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल मैदानामध्ये फलंदाज तयार। अंतिमचा बॉल बिग हिट जरूर केलाय, चेंडूने उंची घेतली,
अंतर देखील गाठलाय. चेंडूला पाठवले लॉंग ऑन रिझन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूवरती आलाय हा षटकार. दोन षटकाचा खेळ संपलाय. आपण जर दुसऱ्या षटकाचा विचार केला, सुरुवातीचे 5 चेंडू सुरेख फेकले होते, परंतु अंतिमच्या चेंडूवरती षटकार लगावला फलंदाज आपण पाहू शकाल धीरज घरत्न आणि संघाच्या धावसंख्येला मोठा आकार देण्याचं काम केलंय. 18 धावा धाव फलकावरती लागल्या. दोन षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे मैदानामध्ये. एकंदरीत आपण पाहतोय चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे दोन फलंदाज. आता मात्र या दोन फलंदाजांना आपल्या संघाची जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेऊन फलंदाजी करायचे. सुरुवात देखील केली. षटकाराला आपण पाहिलं धीरजच्या बॅट मधून मैदानामध्ये नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी निखिल भगतला आपण पाहणार आहोत. तिसरा षटक कशा प्रकारचा फेकला जाईल. क्षेत्ररक्षणाची विवरचना आपण जरूर पाहतो. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षक डीप मिडविकेट, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकाल. इथे फटका चांगला आहे. डीप मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तत्पूर्वी धावा काढल्यात पलून 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वीस धावा धाव फलकावरती. डावकुऱ्याचा फलंदाज ती दिशा पुन्हा एकदा निवडले. तो क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा केलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षण सुरेख झालं होतं. फिकी थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना हे दोन फलंदाज मैदानामध्ये जिथे एक धाव होती तिथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि संघाच्या धावसंख्येला 2 ने आकार देण्याचं काम या दोन फलंदाजांनी केले. मैदानामध्ये आपण पाहू शकाल हे दोन फलंदाज खेळत असताना 22 धावा धाव फलकावरती 3 गडी बाद. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय नवापाडा बी विंदने संघ खेळ करत असताना. यावेळी ताकदीचा कमी वापर. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक ती दिशा आणि तेच ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतंय. तेच ऍक्शन रिप्ले. 3 चेंडूवरती 3 धावा. ती दिशा निवडतोय क्षेत्ररक्षक आणि प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा येत आहेत. एकंदरीत 3 चेंडूमध्ये आपण पाहिल्या 6 धावा आल्या. संघाची धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा पुढे सरकेल. 24-24 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली कामगिरी फलंदाजांच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय. परंतु क्षेत्ररक्षण आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सुरेख होते. फेकी थोडीशी उशिरा आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक झेल खाली आणि ते सुरेख कामगिरी. पकडला गेलाय झेल आणि संपवलाय फलंदाज परेश घरतचा खेळ. एकंदरीत 4थ्या क्रमांकाचा गडी बाद होतोय नवापाडा बी विंदने संघाचा. धावसंख्या धाव फलकावरती 24-24. फेमस भारी दिलदार आमचा दादा. कोल्ही गावात फेमस भारी दिलदार आमचा दादा. अरे एकच वादा, अरे एकच वादा, एकच आमचा वासू शेठ दादा. एकच वादा, एकच आमचा वासू शेठ दादा. एकच वादा, एकच आमचा वासू शेठ दादा. क्या बात है. आदरणीय माननीय श्री वासू शेठ भोईर यांचं गीत आपण पाहिलं आणि नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि नियती स्पोर्ट चे अध्यक्ष देखील आपण त्यांना पाहतोय. सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून. खूप चांगलं आयोजन आणि नियोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नेती स्पोर्ट आर ट्रॉफी 2025 पर्व. यावेळीच मात्र आपण पाहू शकाल निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक करणारे बॉल आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर त्यानंतर नवीन फलंदाजाला आपण पाहिलं जयंतला आपण पाहतोय निर्धाव चेंडूचा खेळ करत असताना मैदानावरती. एक लाईन केल्याचा प्रयत्न. बॅटची कडा आपण पाहू शकाल. शॉर्ट टर्डमॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता.
झेल मात्र सोडलं गेलंय आणि इथे मात्र कोणती धावसंख्या नसेल या चेंडूवरती. एक धाव घेतली या चेंडूवरती आपण जरूर पाहतोय आणि षटक क्रमांक इथे तिसरं देखील समाप्त झालंय आणि 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 25. धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या सत्रामध्ये खेळ करणारा आपण पाहतोय नवापाडा बी विंदने संघ. 25 धावा आतापर्यंत कुठल्यात, परंतु इथून धावांना वेग देणं फार गरजेचं असणार आहे कारण तुमच्या समोर असणारा जे हनुमान कारगर टीम तितक्या ताकदीची आहे आणि त्यांच्या समोर तुम्हाला जास्तीत जास्त धावांचं लक्ष ठेवणं फार गरजेचं असेल आणि त्यासाठी तुम्हाला मोठी फलंदाजी करायची. आता इथे अंतिमच्या षटकामध्ये तुम्हाला मोठे फटके लगावणं फार गरजेचं असेल, परंतु गोलंदाजी ताकदीची होत असताना आपण पाहतोय जे हनुमान कारगर संघाकडून खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये 7. खूप चांगली गोलंदाजी. नवीन गोलंदाज मैदानामध्ये चौथ्या षटकासाठी मयूर कडूला आपण पाहणार आहोत. एक लाईन दिशा दिले आपण पाहू शकाल. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू उचलेल फेकेल. तत्पूर्वी काय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते, वारंवार जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना इथे फलंदाज वर्ग क्षेत्ररक्षण सुरेख होते परंतु फेकी वारंवार इथे उशिरा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 आल्या या चेंडूवरती आणि दोन्ही संघ पुढे सरकेल. 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. मयूरला आपण पाहतोय चौथं षटक फेकतोय. स्लॉगवरचं षटक आहे, अनमारीचं षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवणं फार गरजेचं असणार आहे. ती गरज भागवावी लागेल. आपली आक्रमकता, आपली ताकद मैदानामध्ये दाखवायची. तेच कार्य मैदानामध्ये चालू आहे. एक धाव कंप्लीट केले. एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना क्षेत्ररक्षकांची सुरेख साथ मिळत असताना गोलंदाजांना आपण पाहतोय पुन्हा एकदा एक धाव. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडूचा खेळ संपलाय. मयूर कडू यावेळी विकेट जरूर केलाय परंतु ताकदीचा कमी वापर. झेल खाली क्षेत्ररक्षक, कोणती चुकी नाहीये. पकडला गेलाय झेल आणि इथे संपवलाय फलंदाज धीरज घरतचा खेळ. एकंदरीत 5वा गडी बाद झालाय नवापाडा बी विंदेने संघाचा. कोतला फाडून गेला. मुठभर मावल्याना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवानी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. नक्कीच डीजे मास्टर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल गीत खऱ्या अर्थानं प्रेक्षकांसाठी खूप मोठी मेजवानी. डीजे मास्टर यांच्या माध्यमातून सुंदर गीतांची मेजवानी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये निखिल घरत. 7व्या क्रमांकाचा फलंदाज. वेगवान पद्धतीचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना आपण पाहतोय. एकंदरीत ज्याप्रमाणे विनय भगतनं गोलंदाजी केली, दीपक कडून गोलंदाजी केली, निखिल भगतनं गोलंदाजी केली, त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकून गोलंदाज मयूर कडू गोलंदाजी करत असताना मैदानावरती सुरेख कामगिरी. अप्रतिम गोलंदाजीचा नजराना. हा देखील खूप सुरेख बॉल होता परंतु इथे आपण पाहू शकाल एक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये असफल ठरला फलंदाज. धाव बाद होईल. आणखी एक गडी बाद होतोय नवापाडा बी विंदने संघाचा. धावसंख्या धावफलकावरती 28. सहा गडी बाद झालं. 20 फक्त आणि फक्त 28 धावा धावफलकावरती. कारगर संघ आपण पाहतो. जे हनुमान कारगर संघ खूप चांगली गोलंदाजीचा नजराना आपल्याला पाहायला मिळाला. ताकदीची गोलंदाजी पूर्णपणे थांबवून ठेवलंय फलंदाजांना. गोलंदाज आपण पाहतोय मयूर कडू. सुरेख बॉल तितक्या ताकदीनं चेंडूला खेळून काढले. डीप फाईन लेग रिजन मध्ये
दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे तत्पूर्वी धावा कंप्लीट केल्या. दोन तिसरीचा प्रयत्न होईल का? प्रयत्न झालाय परंतु धाव बाद होत असताना आपण फलंदाज पाहतोय. चेंडूवरती आल्या एकूण 2 धावा. सत्र क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं नवापाडा बी विंदने संघाला खेळ करत असताना धावा कंप्लीट केल्यात एकूण 30 आणि 31 धावांचं छोटंसं लक्ष ठेवलंय जय हनुमान खारघर संघासमोर. पाहायला मिळतोय प्रेक्षकांच्या नजरा देखील आपण पाहतोय या सामन्यामध्ये सामना जिंकेल कोण हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह. 31 धावांचं छोटंसं लक्ष जय हनुमान खारघर संघासमोर एज जो ओपनर सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये प्रस्थान करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकतीस धावांचं लक्ष प्रति षटकाचा आपण विचार केला 7.75 ची सरासरी देखील कमी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु हे 31 धावा आपण पाहू शकाल नवापाडा बी विंदने संघ पूर्ण करू देईल का? एकीकडे जय हनुमान खारघर संघ 31 धावा कशा प्रकारे पूर्ण करतील? कोणता संघ सामना जिंकेल? कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल? कोणता संघ पराभूत होईल? कोणता संघ ही स्पर्धा सोडून जाईल? कोणता संघ चिरले संघासमोर झुंजेल? असे बरेचसे प्रश्नचिन्ह आपण पाहतोय. परंतु येणारा वेळ आणि काल या प्रश्नाचं उत्तर देईल. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे ज्या खेळामध्ये आपण कोणत्या प्रकारची भविष्यवाणी करू शकत नाही. जर तर परंतु शब्दाचा वापर क्रिकेटमध्ये होत नाही तो क्रिकेटचा खेळ आपण या मैदानावरती एन्जॉय करतोय. नियती स्पोर्ट आयोजित RR ट्रॉफी 2025 हे पर्व डे नाईट फॉर्मॅट मध्ये असणारी ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. तर नक्कीच मी आमचे उपस्थित मान्यवर आदरणीय विश्वनाथजी पाटील मोह गावचे आमचे मान्यवर आहेत त्यांना विनंती असेल आणि नक्कीच खऱ्या अर्थानं कोहली गावचे जावई देखील आहेत त्यांचा आम्ही सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. आपण पाहू शकाल या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय वासुशेठ भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि नक्कीच आपण पाहू शकाल आमचे दुसरे उपस्थित मान्यवर संदेशजी पोपेटकर यांचं देखील इथे आगमन त्यांचं देखील आम्ही सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतोय. मान्यवरांचं करूया आपण स्वागत आणि मैदानामध्ये आपण जाऊया. 31 धावांचं लक्ष्य पंचांचा इशारा येतो ग्रीन सिग्नल गेम ऑन होईल. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. ॲज अ ओपनर सलामीची जोडी 31 धावांचा पल्ला कशा प्रकारे पार केला जाईल मैदानामध्ये आपण जाऊया. पहिलाच बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये
तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केले। एका धावेच्या मदतीने फलंदाजाने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केले। तर नक्कीच खारघरचे लिजेंड खेळाडू आदरणीय विश्वासजी पाटील जे देखील इथे उपस्थिती लाभले त्यांना देखील विनंती असेल की या मंचावरती आपलं देखील स्वागत असेल। या स्पर्धेमध्ये एक धाव कंप्लीट केली। एक धाव धावफलकावरती आपण पाहिली फलंदाज ऋषी भगतला आपण पाहिलं, रुपेश पाटील त्याच्या समवेत आहे। ऑन स्ट्राइक नव्हती, वेगवान पद्धतीचा चेंडू होता, मात्र इथे आपण पाहू शकाल थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला, लगेच त्याचा फायदा उठवला आणि हा बॉल वाईट 1+1 हा मोठा बोनस आपण इथे पाहतोय। दुष्काळात 13वा महिना, एकतर धावसंख्या कमी आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी, त्यामध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जर तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला पराभूत व्हावं लागेल। मैदानामध्ये तुम्हाला ताकदीची गोलंदाजी करायची आहे। ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं खारघर टीमने गोलंदाजी करी, त्याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला मैदानामध्ये करायची आहे। यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि लगेच त्याचा फायदा उठून घेतला। या दोन फलंदाजांनी कंप्लीट केल्या। या चेंडूवरती 2 धावा आणि दोन्ही संघाची धावसंख्या पुढे सरकले, 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। 31चा पल्ला पार करायचा आहे। प्रति षटकाचा आपण विचार केला 7.75 ची सरासरी राखायची आहे आणि त्या सरासरीने खेळ करत असताना मैदानावरती खारघर संघाचे 2 फलंदाज गोलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय किरण घरतला चांगली गोलंदाजी करायची। तुम्हाला इथून मोठे फटके वाचवायचे आहेत, तुम्हाला 2 फलंदाजांना मात्र इथे बांधून ठेवायचे। इथे तुम्हाला निर्धाव चेंडू फेकायचे, इथे तुम्हाला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकायचे, विकेट घेणं फार गरजेचं असेल। चला कलिंगडवाले मामा थोडीशी घाई करायचे, मैदानामध्ये सामना थांबलाय, गिर टाका कलिंगडवाले मामा। इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे। शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होता, एक धाव कंप्लीट केली, वेगवान पद्धतीने इथे धाव कंप्लीट केली। या 2 फलंदाजांना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती। जे अनुमान खारघर संघाला माहित आहे, जरी आपण एकेरी दुहेरी धावसंख्या काढली प्रत्येक चेंडूवरती तरी हा सामना आपण सहजरित्या जिंकू शकतो आणि तीच रणनीती राखत असताना मैदानावरती लवफुलटा चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फंबल झालाय। क्षेत्ररक्षक चेंडू मागे तत्पूर्वी कंप्लीट करतील इथे 2, परंतु चेंडू जाईल इथे सीमा रेषेच्या बाहेर। हा मोठा फटका 4 धावांचा। किवडीचे 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय जे अनुमान खारघर टीम। पुन्हा एकदा ती दिशा तो क्षेत्र निवडलाय आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारचा आपल्याला फटका पाहायला मिळतोय। ऍक्शन रिप्ले एका पाठोपाठ हा दुसरा चौकार। किर्ले टीमचा संगणक, चला आपण आमच्या मंचाशी संपर्क साधायचा। मोठा अपील जरूर आपण पाहिला होता, परंतु इथे एक धाव कंप्लीट केली। एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले। एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 15 धावा धावफलकावरती। चांगली फलंदाजी, ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती जे अनुमान खारघर संघानं, आणि त्याच प्रकारे आपण पाहतो दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये 15 धावा ठोकल्या। चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळतोय। 31चं लक्ष्य आहे आणि नक्कीच त्या लक्ष्याला पूर्ण करत असताना मैदानावरती आता एकंदरीत आपण विचार केला 18 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे, 16 धावांची गरज आहे मैदानामध्ये। 18 मध्ये 16 या धावा वाचवल्या जातील का? आता ताकदीची गोलंदाजी करायची मैदानामध्ये। ॲज अ ओपनर 2 फलंदाज सलामी वीर खेळ करत असताना मात्र इथे पहिल्या षटकामध्ये आपण कोणत्या प्रकारचे विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले नाहीये। मात्र इथून सुरुवात करायची आहे गोलंदाजांना, इथून ताकदीची गोलंदाजी करायची, इथून अचूक टप्पा फेकायचा, इथून तुम्हाला फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून थांबवायचंय, इथून तुम्हाला निर्धाव चेंडू फेकायचे, इथून तुम्हाला विकेट्स घ्यायचे आणि ते कार्य करावं लागेल मैदानामध्ये। आता गोलंदाजांना आपल्या संघाची पूर्णपणे जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेऊन गोलंदाजी करायची। ते कार्य होईल का? ती कामगिरी केली जाईल का? ती ताकदीची गोलंदाजी होईल का? असे बरेचसे प्रश्नचिन्ह मैदानामध्ये आपण पाहतोय। 18 मध्ये 16 ची गरज। गोलंदाज दुसरा षटक जयंतला आपण पाहतोय मैदानामध्ये। हा बॉल
फक्त कट केला. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीनं 16 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय जय हनुमान खारघर संघ. जशी चेंडूंची फेकी होईल तसं समीकरणामध्ये आपण देखील बदल पाहू. आता 17 मध्ये 15ची गरज आहे. सामना जिंकणार कोण? मैदानामध्ये जर ताकदीची गोलंदाजी झाली तर नक्कीच हा सामना चुरशीचा पाहायला मिळेल. बॅटची नक्कीच किंचित कडा. यष्टीरक्षकांना आपलं काम सुरक्षिततेने पार पाडलंय. पकडला इथे जेल आणि संपवला इथे ऋषी. बगल चाकेल पहिल्या क्रमांकाचा गडी बाद झालाय जय हनुमान खारघर संघाचा धावसंख्या 16 वरती. बुलंद आवाज सागर पाटील आमचे समालोचक मित्र यांचा देखील इथे आगमन झालंय आणि नक्कीच आपण पाहू शकाल सागर पाटील यांचा देखील आवाज या स्पर्धेमध्ये आपण ऐकणार आहोत. परंतु आपण मैदानामध्ये बोलूया. एकंदरीत 16 धावा धावफलकावरती 15ची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. हा बॉल वेगवान पद्धतीचा होता. आता चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जयंत देवरुपकर आपण पाहतोय मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकले. चांगलं कमबॅक त्याच्या माध्यमातून 3 मध्ये एक सफलता आणि फक्त एक धाव खर्च केले. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि ते चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुरेख सुरेख आणि सुरेख अप्रतिम गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच संघाच्या संघनायकाने दिलेली जिम्मेदारी आणि ती जिम्मेदारी चोखपणे निभावत असताना मैदानावरती काय गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. मी म्हटलं होतं तुम्हाला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकायचे आहेत, तुम्हाला विकेट्स घ्यायचे आहेत आणि तीच कामगिरी करत असताना मैदानावरती जयंत देवरुपकर हा गोलंदाज सुरेख कामगिरी सुरेख गोलंदाजीचा नजराणा. यावेळी फक्त दिशा दिले. तंत्राचा वापर युक्ती आणि शक्ती एकत्र जरूर केली परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. वन बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तत्पूर्वी कंप्लीट केले ते 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 18 वरती. समीकरणामध्ये बदल येणारे चेंडू असतील. आता मात्र 13 आणि 13ची गरज. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु इथे एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. एकूण आपण पाहिलं तर 19 आकड्यावरती. आता गरज आहे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. नक्कीच 12 बॉल 12 धावा. अर्थातच मॅच थोडासा क्लोज झालाय परंतु व्यासपीठावर बघा आमच्या मान्यवर इथे या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता उपस्थित असणारे विश्वनाथ म्हात्रे मोह. खरं तर वासुशेठ यांचे हे जावई आहेत आणि विश्वनाथ म्हात्रे मोह यांचंही आपण सहर्ष स्वागत करीत आहोत. त्यानंतर संदेश भाई पोपेटा पनवेल यांचंही या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. वसंत शेठ पवार कोपर, अंकुश शेठ भोईर, वासुशेठ यांचे भाऊ अर्थातच आणि खरं तर या सर्वांचं शब्द सुमनाने मी स्वागत करतोय. आणि विश्वनाथ म्हात्रे मोह म्हटलं ना तर वासुशेठ यांचे जावई त्याचबरोबर RR यांच्या नावानं हे स्मृती चषक आपण पाहतो. स्वर्गीय रमेश शेठ राम भोईर यांची जावई. खरं तर म्हणजेच आज हे जावई परिवार मेव्हणे परिवार वासुशेठ यांच्या स्पर्धेमध्ये सातत्यानं पाहायला मिळत आहेत. खरं तर आपण बघितलं ना नेरेपाडा इथून देखील आमची पाहुणे मंडळी आली होती. आज सर्वांचं सासरी बुवा आले होते, त्यांचे मेव्हणे आले होते. सर्वांचं आपण स्वागत केलं. लिजंड खेळाडू पारगाव टीमचे संजयजी पाटील, त्यानंतर लिजंड प्लेयर लालचंद गावन वाघिवलीवाडा हे सर्व मात्र इथे मान्यवर इथे उपस्थित आहेत. दर्शन आतिश पाटील, शिवरे अलिबाग, आम्ही दर्शन पाटील या सर्व खेळाडूंचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर नक्कीच सर्व मान्यवरांचं करूया आपण स्वागत आणि मैदानामध्ये जाऊया. 12 मध्ये 12ची गरज आहे. इथे मात्र चेंडूला दिशा दिले तिथे क्षेत्ररक्षक तैनात. फक्त एकच धाव. दुसरं षटक आपण जे पाहिलं ना जयंत देवरुपकरचं
अप्रतिम षटकाची फेकी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कारण पहिल्या षटकामध्ये आपण किरणला पाहिलं होतं ज्यानं 15 धावा खर्च केला, त्यानंतर कमबॅक वाले षटक आपल्याला पाहायला मिळालं. फक्त 4 धावा खर्च करणार ते षटक आपण जरूर पाहिलं. त्याच प्रकारची गोलंदाजी आता इथे नवापाडा बी विंदने संघाला करायचे. इथे आपण पाहू शकाल फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा इथे तिथे तैनात आहे. एक धाव कंप्लीट केले आणि एका धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम या दोन फलंदाजांकडून होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 21 आकड्यावरती. समीकरणाचा विचार केला, समीकरण 10 चेंडू आणि 10ची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती एक धाव, 10 चेंडू 10ची गरज. अप्रतिम सामना प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यामध्ये आपण पाहतोय. प्रयत्न करतायत गोलंदाज, प्रयत्न करतायत आणि अप्रतिम गोलंदाजी आपण जरूर पाहतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्या आणि त्यानंतर कमबॅक करून देणारं हे चेंडू. कारण म्हटलं जातं नशिबावरती अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा भाग हा 99% असतो. तुम्हाला इथे 99% मेहनत करायची आहे आणि ती मेहनत करत असताना गोलंदाज वर्ग ताकदीची गोलंदाजी. 9 मध्ये 10ची गरज आहे. हा बॉल 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील. फंबल झाला, क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल, तत्पूर्वी कंप्लीट केल्या या 2 धावा. इथे चुकी केली क्षेत्ररक्षकाने, या चुक्या तुम्हाला मागाड पडतील. तुम्हाला मात्र इथे आपण पाहू शकाल 2 धावा आल्या. आता 8 मध्ये 8ची गरज आहे. जशी चेंडूची फेकी तसंच समीकरणामध्ये बदल आपण जरूर पाहतोय मैदानामध्ये. एकीकडे चांगली गोलंदाजी होते, एकीकडे चांगली फलंदाजी होते. मैदानामध्ये सामना जिंकणार कोण हा देखील खूप मोठा प्रश्नचिन्ह. कारगर टीम की नवापाडा बी विंदने संघ. आजची गरज होती आणि मोठा टोला एकंदरीत आपण पाहतोय. फलंदाज विनय भगतच्या बॅट मधून आला षटकार. खुला करून ठेवलाय विनय भगतनं. काय फटका टोकला आणि संघाच्या धावसंख्येला आकार दिलाय. एकूण जाऊन पोहोचते धावसंख्या धावफलकावरती 29. आता गरज आहे 7 चेंडू आणि 2 धाव्यांची. जर समीकरण उलट असतं ना तर नक्की सामना बघायला मजा आली असती. आता मात्र 7 चेंडू 2ची गरज. यावेळी आपण पाहू शकाल दिशा दिले कार्पेटच्या साईडनं. चेंडू ट्रॅव्हल, दुसरीचा प्रयत्न आणि नक्कीच दुसरी देखील कंप्लीट. आणि हा सामना विजय होत असताना आपण पाहतोय जय हनुमान कारगर संघ. खूप चांगला खेळ कारगर संघाकडून आणि नक्कीच आपण पाहू शकाल या सामन्यामध्ये विजयी मिळवत असताना आपण त्यांना पाहतोय. चला, विनर वर्सेस विनर चिर्ले संघ आणि त्यांच्या विरोधात विनर संघ आता जो विन